नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। कितीही भौतिक सुविधा उपलब्ध असल्या तरी आज प्रत्येक मनुष्याला सुख आणि शांतीची गरज आहे। त्यावर अध्यात्म हा जालीम उपाय आहे। भगवंताच्या नामस्मरणातून मनुष्यातील दुःख नाहीसे होतात। त्यामुळे मनुष्यानं भगवंतांचं नामस्मरण करून सेवा केल्यास आपलं जीवन सुखकर होऊ शकतं। आज मोबाईलच्या मायाजाळात अडकून पडलेली भावी पिढी सुसंस्कारित करण्याची जबाबदारी आपणावर आहे। आज श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानने महाशिवरात्री निमित्त कीर्तनाचं आयोजन करून भाविकांना भक्ती मार्ग दाखवलाय। आपल्या संत महंतांनी सांगितलेले अध्यात्मातून समाजसेवेचं व्रत जोपासलं जातंय, ही आज समाजाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन हरिभक्त परायण समाधान महाराज यांनी केलं। महाशिवरात्री निमित्त दातरंगे मळा येथे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान पर्जन्येश्वर महादेव मंदिर यांच्या वतीनं हरिभक्त परायण रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी महाराजांचा सन्मान करताना माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप दातरंगे, ठकाराम दातरंगे, गणेश दातरंगे, भीमराज दातरंगे, गणेश कवडे, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, अभिषेक कळमकर, धनंजय जाधव, संजय शेंडगे, अप्पा नळकांडे, सचिन शिंदे, धनश्री शिंदे, मदन आढाव, संतोष गेणप्पा, बाळासाहेब बोरुडे, बाळासाहेब भुजबळ, अशोक दहीफळे, सुनील सुडके, सुरेश क्षीरसागर, सुरेश तिवारी, दीपक सुळ आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। आज एकादशी आहे, बरोबर? टक्कर आज एकादशी आहे। ऐका कीर्तन स्वामी समर्थांचं करायचं आणि एकादशी आहे, बरोबर? मग जाणीवपूर्वक मी असा अभंग निवडलाय ज्याच्यात समर्थ बी आहे, पांडुरंग समर्थाची धरली कास, आता नाश कशाचा, धावे पावे करीन लाहो, तुमचा अहो विठ्ठला। जमलं? ते दोघं देतात, आता फक्त लक्ष देऊ आहे। आज इथे खरं तर मी दिलगिरी व्यक्त करते की दादा येणार होते कार्यक्रमासाठी, पण काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही आणि मलाही थोडा जास्त उशीर झाला आहे। तर माझी खरंच फार इच्छा होती की आज खरं योग आला की समाधान महाराजांचं ऐकण्याचा, आणि मी खरंच माझी संधी गेली, पण नक्कीच मी पुढच्या वेळेस वेळ काढून साहेब नक्कीच येईल। आता सध्या इलेक्शनचा वेळ असल्यामुळे जरा धावपळ चालू आहे, पण नक्कीच मला खात्री आहे की समाधान महाराजांनी जे पण कीर्तन हे केलेलं आहे त्याच्याने आपल्याला आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल, महाराजांबद्दल बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला आलेल्या आहेत, आणि मला खात्री आहे की आपण इथून चांगले चांगले विचार इथून घेऊन जाणार आहोत, आणि फक्त आपल्या आजूबाजू आपल्या परिवारामध्ये विचार जास्त कसे चांगले विचार त्यांच्या आपल्या परिवारामध्ये, आपल्या छोट्या घरातल्या मुलांमध्ये आपल्याला टाकता येतील, कसे त्यांना ते लिहिता येतील, याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून आपली हिंदू संस्कृती अशी पुढे नेता येईल याचा आपण दिवस रात्र आमचे मित्र पैलवान संदीप दातरंगे, त्याचप्रमाणे आप्पासाहेब दातरंगे यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने समाधान महाराज यांचं आज कीर्तन झालेलं आहे। खरं म्हणजे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला। खरं सांगायचं राहिलं तर दातरंगे कुटुंब हे कायमच अशा आध्यात्मिक आणि सामाजिक कामामध्ये कायम अग्रेसर असतं। मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, आणि अशाच प्रकारे पुढे सुद्धा अशा प्रकारचे आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम त्यांनी पुढे सुद्धा लोकांसाठी चालू ठेवावेत, हीच मी शिर्डींच्या साईचरणी प्रार्थना करतो। श्री स्वामी प्रतिष्ठान व अर्जुन भाऊ दातरंगे मित्र परिवार या ठिकाणी त्यांच्या वतीने समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन आयोजित केलं असतं, असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी ही जी प्रथा सुरू केलेली आहे, अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या भागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।